गणेश जोशी यांच्याकडून या नारायण नारायण ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवा रूप तुझे पाहिले ब्रह्मपुत्र मी नाव नारायण होणी मनाय अभंग गावणी मनाय मोडले नारायण 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 मुनिवरांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. मुनिवर्य, आपण या लंका नगरीत कसं काय बरं येऊ केलं? रावणा, स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या त्रिकोणात भ्रमण करणारा मी नारद आज तुझ्या लंका नगरीत आलो आहे. येता येता तुझी माता कैकसी यांच्या राजमहालातून ईश्वर आलो. मातेच्या महालातून वर आलास अशी कोणती गोष्ट पाहिलीस? काय पाहिलास तू? नारायण नारायण 14 चौघड्यांचा राजा रावण, 33 कोटी देवांना बंदिवासात ठेवणारा तू आणि अशा पराक्रमी राजाची माता वाळूचं शिवलिंग स्थापून त्याची पूजा करावी. नारायण नारायण. नारद मुनी, मातेने जर का वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना केली आणि हे लंकापती रावणाच्या दृष्टीस पडले तर क्षणात शंकराचे कैलास पर्वत उकडून हवेत फेकतील. नारायण नारायण. विनाशकारी विपरीत बुद्धी जा रावणा जा, हो यशस्वी. गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. नारायण नारायण. किती करशील वेड्या भरोसा, किती करशील वेड्या भरोसा, तू यानर देहाचा.
ते बल्ब मातेच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद होतो. माते, चौघडांचा राजा रावण ज्याने 33 कोटी देवाला बंदिवासात ठेवले, 33 कोटी देव ज्याला घाबरतात आणि त्याच्या आसुरी आवाजाने गर्भवती महिलांच्या गर्भात तिथेच पडले जातात. आणि अशा शूर पराक्रमी मातेच्या रावणाने वालूच्या शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना करणे ही खेदाची बाब आहे. आणि हे लंकापती रावणास कदापि मान्य नाही. हे तुला शक्य नाही. माते, शंकर बोलाय, सारी आसुरी जमात त्याची भक्त आहे. त्यासाठी तुला मान तपश्चर्या करावी लागेल. माते, यासाठी या लंकापती रावणास तपश्चर्याच काय पण स्वतःचे देखील प्राण देखील सोडावे लागले तरी चालेल. तरी जातो आणि त्या शंकराची घोर तपश्चर्या करतो आणि त्याचे मूळ आत्मलिंग घेऊन येतो. आशीर्वाद दे माते. नाचते गाते याओ रंगमाले, पाय झुम झुम पैंजण वाजे वाजे या धरणी, पाय झुम झुम पैंजण वाजे वाजे या धरणी. वाजे वाजे या धरणी. नाचते गाते नाचते गाते याओ रंगमाली, पाय झुंझुन पैंजण वाजे वाजे या धरणी, पाय झुंझुन पैंजण वाजे वाजे या धरणी. नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, मी आपल्या साधकाप्रमाणे वाट पाहत आहे. देवेंद्रा, एवढी साधकाप्रमाणे वाट पाहण्याचे कारण? मुनिवर्य, तो लंकापती रावण आपल्या आईला मुळात मिळावे म्हणून कैलासावर घोर तपश्चर्या करीत आहे. त्याची तपश्चर्या यशस्वी झाली तर कोण रक्त घडेल, तो त्रैलोकांचा राजा होईल. नारायण
नारायण. देवेंद्रा, याची तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही श्री गणेशाची आराधना करा. गणेशच तुम्हाला यातून मुक्त करतील. चला तर येतो मी. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण. गणपते नमः. ओम गं 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 गणपते नमः. बाप्पा 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 तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. आला 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 बाप्पा आला 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 बाप्पा आला आला आला. तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती गणपती मोरया. तू विघ्न विनाशक मंगल मूर्ती मूर्ती गणपती मोरया. अज्ञानी मी पामर तू देवा ज्ञानाचा सागर. देवा ज्ञानाचा सागर. देवा ज्ञानाचा सागर. डोळे उघडा. देवेंद्रा, माझे स्मरण करून मला बोलवण्याचे कारण? प्रणया, तो लंकापती रावण आपल्या मातेसाठी शिवलिंग मिळावे म्हणून पहिला सावण घोर तपश्चर्या करीत आहे. त्याची तपश्चर्या झाली तर घोर अनर्थाकडे काही लोकांचा राजा होईल. आपण यातून काहीतरी मार्ग काढा. इंद्रदेवा, आपण त्याची काळजी करू नका. मी त्या घमंडी रावणाकडून ते आत्मलिंग घेतो आणि देवांना मुक्त करतो. चला तर मग लागतो मी कामगिरीला. ठीक आहे. तुझ्या नामातया हरी भजनातया. तुझ्या नामातया हरी भजनातया.
कोण? ब्रह्मपुत्र नारद आज कैलासावर येण्याचे कारण? नारायण नारायण. हे भोळेश्वरा, आपलं मूळ आत्मलिंग मिळवण्यासाठी तिकडे लंकापती रावण घोर तपश्चर्या करीत आहे. त्याची तुर्तास खबर देण्यासाठी मी इथवर आलो आहे. परंतु त्याच्या तपस्येवरती प्रसन्न होऊन आपलं मूळ आत्मलिंग त्याला देऊ केलं तर फार मोठा अनर्थ घडेल. नारायण नारायण. नारद बोले, तपश्चर्याचे फळ देणे माझे कर्तव्य आहे. जर त्याने मूळ आत्मलिंग मागितले तर तपश्चर्याचे फळ म्हणून मी अवश्य देईन. नारायण नारायण. आपण जर त्याला मूळ आत्मलिंग देत असाल तर कुशाल द्या. चला तर येतो मी. नारायण नारायण. कैलासावरी डमरू वाजे. कैलासावरी डमरू वाजे. नादन जागरण चला ओ माझा श्यामसना बोला ओ माझा श्यामसना बोला ओ माझा उठ रावला, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. तुझा पाहिजे तेव्हा मागून घे. हे भोलेनाथ, आपण महान आहात आणि आपण जाणत आहात की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यावर फक्त माझं म्हणजे या लंकेश रावणाचं अधिराज्य आहे. मला आपल्याकडून कोणताही वर नकोय. परंतु ही गोष्ट ऐकून आपण अचंबित झाला असाल की मी आपली तपश्चर्या का केली. हे भोलेनाथा, माझी माता कैकशी वाळूचे शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना करत होती आणि ही पाटाक्षणी माझ्या तलपायाची हात मस्तकात दिली. म्हणून जर मी केलेल्या तपश्चर्या आपण प्रसन्न झाला असाल तर मला आपल्याकडून एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे आपलं मूळ आत्मलिंग. आणि ही एकमेव गोष्ट मला हवी आहे. हे रावला, हे घे माझे मूळ आत्मलिंग. लंकेत जाईपर्यंत हे मूळ आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस. जर ते जमिनीवर ठेवलेस तर ते तिथेच भंग पावेल व ते तिथेच स्थापित होईल. एवढे मात्र लक्षात ठेव. तथास्तु, लक्षात आलं नाही. आता मी आपल्यासह माता पार्वती, नंदी, नागराज यांना लंकेत घेऊन जातोय.
माझं एक काम करशील का? पण मी तुम्हाला ओळखलं नाही. पण कोण आहात तुम्ही? का मी चालेल तो करतो तुले सोन्याची लंका बसवली आणि 33 कोटीच्या ज्याला घाबरतात तोच मी लंकापती रावण. मोठा आहे कोणतरी. पण तुम्ही वाट चुकत असता. अरे राख्या भुवनेश्वराची घोर तपश्चर्या करून मी हे मूळ आत्मलिंग मिळवलंय. मला लघुशंकेला झालंय तर तू हे सोडावेल म्हणून ठेवतोस का? पण मी हा गुराग्रस्त माणूस. माझी गुरे कुठे चुकली तर मी काय करू? अरे मग यावर काहीतरी उपाय तरी सांग. उपाय? हा, मी तुला 3 वेळा हाक मारीन. जर तू आलास तर ठीक, नाहीतर हे आत्मलिंग इथे ठेवून मी निघून जाईन. ठीक आहे, मला मान्य आहे. घे. माते हा, प्रकट व्हा. प्रणाम गणेशा. आम्हाला बोलण्याचे कारण मला कळण्याचे कारण तो लंकावती रावण शंकराचे मूळ आत्मलिंग घेऊन लंकेस निघाला आहे. तरी या क्षणी त्याला लघुशंकित झाली आहे. तरी त्याची लघुशंका या क्षणी थांबू नये म्हणून तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा. देवा, देवांना संकटातून मुक्त करणे हे आमचं कर्तव्यच आहे. हा रावण की कोण आत्ता सांगून गेला आणि अजून आला नाही. खूप लांब गेलेला दिसतोय. माझे गुरे पण खूप लांब गेले, कुठे दिसत नाही. ते पाठी स्टेजच्या पाठी आहे. एकदा हाक मारून पाहतो. अरे रावणा, कुठे दिसत नाही. ओय खाली बस. गुरे खूपच लांब गेले आहेत. राजू खात गेली. एकदा हाक मारतो. अरे रावणा, रे रावणा. तुला शेवटची हाक मारून पाहतो. तू आलास तर ठीक, नाहीतर हे आत्मलिंग इथे ठेवून मी निघून जाईन. अरे रावणा, रे रावणा. हा रावण काय येण्याची लक्षणे दिसत नाही. मी हे आत्मलिंग इथे ठेवून निघून जातो. माझे गुरे पण खूप लांब गेले आहेत. निष्फळ प्रयत्न करू नकोस. भगवान श्री शंकराचे हे मूळ आत्मलिंग येथे स्थापन झाले आहे. ते आता उचलणे अशक्य आहे. तेव्हा तू ते नेण्याचा विचारही सोडून दे आणि आपल्या मार्गाने परत जा. या आत्मलिंगाची स्थापना श्री गणेशाने केली आहे, म्हणून हे स्थळ गोकर्ण महाबळेश्वर या नावाने ओळखलं जाईल. गोकर्ण महाबळेश्वर या नावाने ओळखलं जाईल. गोकर्ण महाबळेश्वर या नावाने ओळखलं जाईल.
चला चला ग जाऊ चला ग गणरायाच्या त्या मंदिराला आरती घेऊन जाऊ चला ग आरती घेऊन जाऊ चला ग ओ वाळू गणरायाला ओ वाळू गणरायाला गणरायाच्या त्या मंदिराला आरती घेऊन जाऊ चला ग आरती घेऊन जाऊ चला ग वाळू गणरायाला ओ वाळू गणरायाला चला चला ग जाऊ चला ग गोजरवाणी तुझी मूर्ती दिसते छान रंगात उजळे चला दुर्वाज वाहू चला रंगात उजळे चला दुर्वाज वाहू चला आरती घेऊन जाऊ चला ग आरती घेऊन जाऊ चला ग वाळू गणरायाला ओ वाळू गणरायाला चला चला ग जाऊ चला ग गणरायाच्या त्या मंदिराला आरती घेऊन जाऊया ग आरती घेऊन जाऊया ग वाळू गणरायाला वाळू गणरायाला सुंदर माझे जाते ग फिरते बहुत सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तुये बा विठला ओव्या गाऊ कौतुके तुये बा विठला रे बा विठला रे बा विठला रे बा विठला रे बा विठला रे
हॅलो, संजना विजय शिगवण गिमावणे 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. पार्वती बाबू लाड 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सरस्वती पांडुरंग खामकर 110 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. पार्वती लक्ष्मण बर्जे 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. रामचंद्र सकाराम जोशी त्यांच्या स्मरणार्थ गणेश जोशी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी पानवाडी विकास मंडळ त्यांचे हार्दिक पानवाडी विकास मंडळ त्यांचे आभारी आहे. तारा बोल का चंद्रा, 8 दिवस रुपये आज एका दिवशी करतेस की काय? नाही का चंद्रा? अरे चंद्रा, कोणता राजकुमार तुझ्या स्वप्नामध्ये आला होता? राजकुमार नाही का राधे? अगं आज पुनवचा दिवस आणि आपण गोकुळच्या कवडून येते. चला तर मग आपल्याकडे काय दही दूध लोणी आहे ते घ्या आणि बिगी बिगी चला जाऊया. जाऊ
पाठ झाली बघा तू येऊन वराला, ही पाठ झाली बघा तू येऊन वराला. चला मिळून जाऊया, जाऊ मथुरे बाजारला. चला मिळून जाऊया, जाऊ मथुरे बाजारला. पाठ झाली बघा तुझ्या उंबुनी वराला, ही पाठ झाली बघा तुझ्या उंबुनी वराला. चला मिळून जाऊया, जाऊ मथुरे बाजारला. चला मिळून जाऊया, जाऊ मथुरे बाजारला. अगं ए हिरा, अशी पुढे ये पाहू. बोल का दादा? आपण पोरी पोरी मिळून मथुरे बाजारात चाललोय खरे, पण तुला मथुरेला जायची वाट माहित आहे का ग? नाही ग, मुलीच नाही रस्ता माहित मला. मग आपली शेजारची मावशी आहे, तिला हाक मारते का ग? मी नाही हाक मारणार. तिथं आणि माझं कालच भांडण झालंय. तुमचं ते हे रोजच झालंय. होय. अगं हे तारा, अशी पुढे ये पाहू. काय ग दादा, काय झालं? तू तरी हाक मारते का ग? मी मारू हो, तूच मार. मारते तर. अगं ए मावशी, अगं ए मावशी. अगं आले आले आले, काय झालं बोंबलायला? अगं लवकर ये. अगं आले आले, जरा थांब. आधी नवऱ्याला पाचते आणि मग येते. अगं काय ते कर आणि लवकर ये. आले आले. अगं ही ती तशी नाही ऐकणार, तिला मीच हाक मारते. ठीक आहे. अगं ए मावशी, मावशी ग मावशी. अगं काय झालं टवळे? अगं काय झालं बोंबलायला तुला? अगं लवकर ये. अगं आले आले. आता पुढून लावलं, आता मागून लावते. काय ते आले आले, जरा थांब. काय ते कर आणि लवकर ये. आले आले. साधाय केली झोपवून आली, साधाय केली माझी झोपवून आली. चावाले मी बाणावर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर. साधाय केली माझी झोप उडाली, साधाय केली माझी झोप उडाली. चावाले मी बाणावर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर. साधाय केली झोपवून आली, साधाय केली झोपवून आली. चावाले मी बाणावर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर. साधाय केली झोप उडाली, साधाय केली माझी झोप उडाली. चावाले मी बाणावर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर, होते झोपून काटेवर. घरच्या कामाचा बैल
होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर. साधेगिरी झोपवणारी, साधेगिरी बाई झोपवणारी कवारे विमानावर. होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर. सकाळच्या कामाचा लय तरास पोरांचा, सकाळच्या कामाचा लय तरास पोरांचा. त्याचा कारभाराला वेळ लागतोय उठायला, त्याच्या कारभाराला वेळ लागतोय उठायला. दिव्या घालतो माळ जोडतो, दिव्या घालतो माळ जोडतो, त्याचं डोकं फिरलंय खरं. होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर. साधेगिरी झोपवणारी, साधेगिरी माझी झोपवणारी कवारे विमानावर. होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर, होते झोपून काठेवर. कशी मग मावशी फाटकन बसली? अगं राधे, दमले ग दमले मी. उठ मावशी उठ. तुला यायला एवढा उशीर का झाला? आता काय सांगू राधे तुला, आता काय सांगू राधे तुला. काय झालं? अगं मी की नाही किस करीत होते. किस? आणि किस करायला काय वय लागतं काय? हो तर हे केव्हा पण करावं. मग पुढे काय केलं? अगं काय सांगू राधे तुला. अगं आमचे हे की नाही, अगं भलतेच मोडी. मुडी? हा. मग पुढे काय झालं? अगं काय होणार. त्यांनी काय केलं, काढला एवढा मोठा लांब लांब लाल लाल. मग पुढे काय केलं? पुढे काय होणार. मग बसले किस करीत. पुढे काय केलं? आता काय करणार. मला नंतर माझं भटकन आलं ना ग. काय ग? अगं रस्ता आलं. पुढे काय लावलं? पुन्हा लावलं. मग काय. मग पुढे काय झालं? पुढे काय होणार. अगं मग म्हणतो कसं, माझा हलवा माझा हलवा. अगं काय झालं ग. आता काय म्हणते माझा हलवा हलवा म्हणून? अगं हलवा हलवा म्हणजे मला वेगळेच वाटलं. आम्हाला तर भरतच वाटलं. अगं हलवा हलवा म्हणजे गाजराचा हलवा. लक्षात मगापासून मावशी गाजराच्या हलव्याबद्दल बोलत होती. अगं आजच्या ह्या जमान्याच्या पोरी तुम्हाला भलताच वाटणारच. परत ते जाऊ दे राधे. आता काय झालं मावशी बोल. अगं पण तुम्हाला इथे बोलावली का. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरे बाजारी चाललो आहोत. तर मथुरेला जाण्याची वाट आम्हाला माहित नाही आहे, त्यासाठी तुला बोलवलं. म्हणजे तुम्ही मथुरेला निघालात. होय सर. आणि त्यासाठी मला बोलवली. होय. अगं तुम्हाला मथुरेला जाण्याचा रस्ता माहिती नव्हता. मग एवढं हाट माट करून सा शिंगार करून देवाचे माठ घेऊन निघायचं नव्हतं ना. अगं मावशी तू आमच्या सोबत येणार हे आम्हाला माहित होतं, म्हणून तुला बोलवलं. असं होय. ठीक आहे ठीक आहे. मग तुमची तयारी आहे ना. होय होय. अगं पण राधे, मी अशी म्हातारी, मला काय तो मथुरेचा घाट चढता येणार नाही. तुम्ही सांभाळून घे ना मला. होय मावशी आम्ही सांभाळून घेऊ तुला. ठीक आहे. मग निघायचं तर तुमची तयारी आहे ना. होय. चला तर मग.
मावशी मी तुला मगाशी हाक मारली तेव्हा तू काय काय म्हणाली? तू हाक मारलीस मला होय तेव्हा मी काय म्हणाली? की नवरा मला पाचतंय म्हणून. मी काय झालं माहिती आहे? तू काय समजलीस? मी काय भलतेच समजले. बसच समजली. मला वाटलं तू या जमान्यातल्या पोरी तुम्ही भलतच काहीतरी समजा. होय असं काय झालं माहिती आहे? काय ग? आता तुम्ही हाका मारत होतात. होय मी माझ्या नवऱ्याला औषध पाजित होती. असं होय हो पण तेवढ्यामध्ये तू हाक मारली असं म्हणून म्हटले नवऱ्याला पाचते आणि मध्ये येते. हो. चला चला मथुरीच्या बाजाराला जायचंय ना आपल्याला. चला तर. अगं मावशी अशी पुढे पाहू. आता तुला काय झालं राधे? आणि जेव्हा मावशी मी हा? तुला हाक मारलं तेव्हा का तू काय म्हणालीस? अगं तू हाक मारलीस तेव्हा मी आणि होय. तुला होय काय म्हणाली? आता मेल्याने पुढून लावला नाही आता मागून लावतो. असं म्हणाली मी. होय तू असंच म्हणालीस. मग तू काय समजलीस? मी तर काय भलतंच समजले. मला वाटलं तू भलतंच काहीतरी समजणार. मग सांग त्या मागचं काय कारण होतं ते. अगं राधे आता मथुरेच्या बाजारात जायचं म्हणजे दरवाजाला कडा लावायला पाहिजे. मग पुढे काय? आता पुढच्या दरवाजाला कडी लावली आणि मागच्या दरवाजाला बाकी होती. ते म्हटलं पुढच्या दरवाजाला लावली मागच्याला लावते आणि येते. अगं मावशी मी तर काय भलतंच समजली होती. मला वाटलं तुम्ही या जमान्याच्या पोरी एकदम पागल आहात. तुम्ही भलतच काहीतरी अर्थ लावून बसता आणि भलतच काहीतरी होऊन जातं. बरं ठीक आहे आपल्याला जायचं आहे की नाही? हो. आता भलते सत्य काही अर्थ काढत बसू नका. आपल्याला लवकरात लवकर मथुरेच्या बाजारात जायचं आहे. चला जाऊया चला ना. चला. आता का काय झालं मावशी? इकडे अशी पुढे बोल. आपण गवळणी सर्व मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय. होय पण तुम्ही घेतलं काय विक्रीसाठी? नेसला काय? फास शृंगार केला काय? हे मला सांगितलं नाही. सांगितलंच पाहिजे. अगं आता तुमच्यामध्ये शनी जाणती कोण आहे? मावशी तू. मीच आहे ना. हो मग आपण मथुरेच्या बाजारात जात असताना तुमच्याकडे काय काय आहे काय नाही याची सर्व माहिती मला ठेवावी लागेल की नाही? सगळ्यांचं मी एकटीनेच सांगू की फक्त माझंच सांगू? फक्त तुझंच सांग सर्वांचं नाही. मी नेसले शालू आणि विक्रीसाठी घेतलंय दही. ठीक आहे. श्रीराम काय ग मावशी? आता अशी पुढे तू नेसली काय विक्रीसाठी घेतलं काय हे मला सांगितलं नाही. सांगते. अगं मावशी मी नेसली हिरवा शालू आणि विक्रीसाठी घेतले लोणी. लोणी घेतलं? होय ठीक आहे. चंद्रा बोल का मावशी? तू इकडे येस. हा बोल का? तू काय नेसली काय घेतलं काय? मी नेसले पैठणी आणि विक्रीसाठी घेतले दूध. ठीक आहे. चंद्रा तू ये. काय ग मावशी? तू काय काय घेतलं काय काय नेसली? मी की नाही हा? मी की नाही मी की नाही? नेसले भरजरी शालू. अगं बाई भरजरी शालू नेसली का? हा आणि विक्रीसाठी घेतले हा. चल हो बाजूला जावा. अगं मावशी अशी पुढे पाहू. आता काय झालं राधे? अगं मावशी तू आमच्या मुलींचं विचारलं नेसलेस काय विक्रीसाठी घेतलंस काय पण तुझं नाही सांगितलं. आता माझं काय म्हातारीचं घेऊन बसली? तुला तर आमच्या जवळ आता येते म्हटलं तर सांगावंच लागणार. आता बघा त्यांचं मी विचार तर माझं पण ते विचार सांगावंच लागेल. होय सांगावंच लागणार. ठीक आहे. अगं
माझं म्हातारीचं काय घेऊन बसली? मी एखादं हे बघ हटकं लुगडं नेसले आणि विक्रीसाठी खवा घेतला. हो का? हो चला तर मग आपण जाऊया चला. मथुरे बाजारी. हो चला. अगर आधे आता का काय झालं मावशी? हा मथुरेचा घाट चढता चढता माझे पाय लागले दुखायला. मग आता काय करायचं? आता एखादं गाणं बिणं तू म्हणालीस तर तेवढा आपला मजा येईल हा गाणं आणि टाईमपास. अगं मावशी, आमचं गाणं ऐकण्यापेक्षा तुझं एक जुना पुराण एक गाणं बोल ना. त्या गाण्यावरती आम्ही नाचू सुद्धा आणि आमचं मनोरंजन सुद्धा होईल. राधे आता तुम्ही नवीन जमान्याच्या पोरी, आमच्या म्हातारांच्या जमान्यातलं तुम्हाला थोडं आवडणार आहे गाणं. मावशी, आम्हाला तुझं गाणं आवडेल आणि आम्ही नाचूही. असं म्हणतोय हो. काय ग पोरीनो? ठीक आहे आवडेल. हे सिरप घे जा रे मला डॉक्टर. पहिला दरवाजा दुधानं भरलं आणि जरा देणे मान. पहिला दरवाजा दुधानं भरलं आणि जरा देणे मान. तेथे आरोने चला तया धरू बाजाराची मान. तेथे आरोने चला तया नो धरू बाजाराची मान. पहिला दरवाजा दुधानं भरलं आणि जरा देणे मान. तेथे आरोने चला तया नो धरू बाजाराची मान. तेथे आरोने चला तया नो धरू बाजाराची मान. पहिला दराच्या दुधानं भरला आणि जरा देणे मान. पहिला दराच्या दुधानं भरला आणि जरा देणे मान. तेथे आरोली चला सयानो धरू बाजाराची वाण. तेथे आरोली चला सयानो धरू बाजाराची वाण. पहिला दराच्या दुधानं भरलंय आणि जरा देणे मान. पहिला दराच्या दुधानं भरलंय आणि जरा देणे मान. तेथे आरोली चला सयानो धरू बाजाराची वाण. तेथे आरोली चला सयानो धरू बाजाराची वाण. सोनेरी किरण पडली पूर्वेला कुकू स्वर गाते कोकिळा. गाईची अंबरे कानाला आनंदाचा वृंदावनाला. राजे अंगाला मुरलीचा कुलवे गेला नजरेला पाहिला जाईल मनाला. डोईचा पदर येईल गजाला सावला रूपाला बोलेल मदनाला. फुले फुले रवई बगीचे में. काय झालं मावशी? हे बघ कसं वाटलं गाणं? छान होतं. मजा आली ना? हो. बरं आता बघा आपला मथुरेचा घाट सोडून लवकरात लवकर मथुरेच्या बाजारात जायचं. हो. तर आपापल्या मालाची आरोळी द्या आणि पटापट चला. चला तर मग.
धर्म माझा झाला बंदी काढला वाढलो मायेचा गोकुळाला वाढलो मायेचा गोकुळाला ते मलाच म्हणतात काय करावे. आज बाबू जरा मुलांचा खाली दिवस. बस रे. आज 16 होय. 360 गोपिकांचा मेळा खाली बस. थाट माट करून दही दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजाराला निघाला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घेतलं पाहिजे. परंतु ही कामगिरी आपण स्वतः न करता आपले सवंगडी सुदामा आणि वाकड्या यांना सोपवली पाहिजे. परंतु ते आता कोठे असतील, त्यांना आरोळ देऊन पाहावे. सुदामा, अरे हे सुदामा, सुदामा, अरे हे सुदामा. हो आलो आलो. अरे हे सुदामा. हो आलो आलो. देवा, मला एकाने बोलायचं कारण. सुदामा, आज पुनवेचा दिवस. आज गोकुळच्या गवळणी ताट माट करून दही दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजाराला निघाले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि ही कामगिरी मी तुम्हाला सोपवत आहे. ठीक आहे देवा, आपण मुलीच काळजी करू नका. मी दिली कामगिरी मी चौक पार पडेल. परंतु देवा, मला जर कोणी विचारलं हुकुम कुणाचा आणि कायदा कुणाचा तर काय सांगू देवा? सुदामा, हुकुम या सृष्ट देवाचा आणि कायदा आता सुदामाचा. ठीक आहे देवा, लागा कामगिरीला. येतो मी. काय करावं? कृष्णदेवाने आपल्याला ती कामगिरी सोपवली खरी. कामगिरी म्हणजे 16,360 गोपिकांचा मेला बाजारात निघालेला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि ही कामगिरी आपण एकट्याला करता आपल्या जोडीच्या सवंगडी पेंड्या आणि वाकड्या त्यांना बोलून घेतलं पाहिजे. परंतु त्यांचा काय पत्ता? मला वाटतं त्या कुंजवल्या गाया जरा असाव्या. ठीक आहे, आरोली घेऊनच पाहतो. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे वाकड्या रे वाकड्या. हो अरे काय करतोस काय? अरे घालतोय घालतोय. अरे काय घालतोय? अरे माझ्या गाईला चारा घालतोय. ठीक आहे, ते काय घालायचंय ना ते घालून लवकर ये. आलू आलू. लवकर ये. वाकड्या सुदामा सांगायला गड्यानं करावं काय रे. झाडाची गुणाची माझी चुकली कपी लागाय रे. झाडाची गुणाची माझी चुकली कपी लागाय रे. गड्यानं करावं काय रे. वाकड्या सुदामा सांगायला गड्यानं करावं काय रे. झाडाची गुणाची माझी चुकली कपी लागाय रे. झाडाची बांधलेले
नजरवरी नजरेवरी नाही नजरेवरी लाखात एक माझ्या आवडीची शोधून सापडत नाही रे लाखात एक माझ्या आवडीची शोधून सापडत नाही रे लाडाची उन्हाची माझी तुकली कपिला गाय रे लाडाची उन्हाची माझी तुकली कपिला गाय रे आता झाले ती माय दोन जीवाची आता झाले ती माय दोन जीवाची आहे नजर तिच्यावर गावाची आता कट्टाला बोलवली अरे लोळवलीच नाही बोलवली अरे कृष्णा जेवणे आपल्याला कामगिरी सोपवलेली आहे अरे कसली कामगिरी अरे कामगिरी म्हणजे 16,360 गोपिकांचा मेला चांगला तिकडे कुठे तू आता ते मला देतातला गवली मी आले मेला 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 म्हणजे काय अरे मेला म्हणजे थवा म्हणजे थव्यासारख्या जाणे तवा अरे आता गटा बोलला म्हणजे मिळून जाणे 16,360 गोपिकांचा मेला काट मात करून मोत्रे बाजूला निघालेला आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध करून पलपलीत अरे पलपलत नाही काय प्रतिबंध म्हणजे अडवणे हा म्हणजे मी सांगता प्रतिबंध म्हणजे आता योग घालायचा आणि त्याला कोणी घालायच्या म्हणजे खाली गवलं बरोबर तुला तुला वाटलं पाण्यातल्या गवल्याने आहेत कुठल्या गवल्याने मथुरीच्या गवल्याने मथुर येतं काय मला त्यांच्याकडून आपल्याला असिंदार घ्यायचं आहे असिंदार म्हणजे काय अरे असिंदार म्हणजे दही दूध ताक लोणी हे सगळं त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे हे सगळं करण्याचे आपलं ही कामगिरी आता तू बोलतो तू आता बोलव मी आता बोलवतो मार नाही आता होय का ठीक आहे ठीक आहे अरे मागासून तुझ्या या खांद्यावरती मी बघतोय ते काय आहे रे काय म्हणते हे वाकले हा बघा माझ्या खांद्यावर बोलले होते ना मला पण काय अरे खूप बघतोय हा काय माझ्या बायको अरे गप्परा रडू नको अरे शेजारची ती मालू आहे ना तिला हात मारून जी बायको कपडे मागून घे अरे ठीक आहे मग तिथे आजूबाजूला कुठे टावेल असेल की नाही तावेल आहे माझी बायको आंघोळी करायला गेली तेव्हा या वाघाने मला आग मारला आग मारला मी माझी बायको आंघोळी झाला माझी मोठी काय झाली ठीक आहे आता तुला जे टावेल आहे की नाही
घे आणि झालं. तावेल यावला माझी बायको त्याला काही आयुष्यभर रडायला लागेल. वागल्या तू जेव्हा तूच सांग मी आता कुणाला देऊ. आता तू ठराव इकना द्यायला जातो. काकांनो देता काकांनो हा तुम्ही तर ठेवा देऊ नका. हे बघा आपलं जे कामगारी सोपवले घरी आणि कामगारी जोखमाची आहे आपल्या ती पार पाडायची आहे. आता डोलरी याचा टाइम झाला आहे तर आपल्याला एका ठिकाणी कुठेतरी बसावं लागणार. लपून बसायचं लपून नशीब समजलं. हे वाकून बघतोय काय? हे वाकून काय बघतो रे? ओरडे आवाज दे लक्ष द्यायचं नाही अजिबात नाही. आपापल्या मालाची आरवण द्यायची. मथुरेचा घाट चढून आपण मथुरेच्या बाजारात जायचं. आम्ही दोघं काय तो बघता. ठीक आहे याला माल खायचा फळांनी जास्त मोल जायचं एखाद्या देवाचा उभारता येईल देव म्हणजे आपला किसणार चालत आपला पावा धरतो चालत चालत पावा धर मला म्हणतात वरती कर
पण तू आमची रस्ता का लावलात? रस्ता का लावलात मला म्हणतोय? आमच्या कृष्ण देवानी आम्हाला रस्ता हवा सांगितलं नाही. रस्ता हवा सांगितलं नाही. आम्हाला त्याची देणं घेणं ना. मला मायात करते म्हातारे. आम्ही झाला मथुरेच्या मागं. आम्ही दाखवता आम्हाला डोळा मारतोय. काय म्हणाले? कशी डोळा मारला काय मारा ह्याला मारा. आकडी भरले. कोण रे बाबा? मला पण होती तिथं होती. काय आम्हाला समजच काय? तुम्हाला काय समजायचं? आम्ही तो बोबल्या का खोबल्या तू तो पहिला कोण बोबल्या का खोबल्या गेला. आता हा काय म्हणतो माहितीये? काय म्हणतो? कसं सांगू तुला? तोंडान आता काय बोलला माहिती आहे? मला कसं सगळं आमची आम्ही कृष्णदेवाचे हे आता हे म्हणजे कोण त्याचं त्याला विचारावं आम्ही काय तुमचं काय ऐकणार नाही. थांबावं मस्त आहे. कुणाला करायचं ते करा. आम्ही जाणार. अरे तरी आमच्याचं ऐकत ना. आता तुझ्यांचं ऐकली तर बघ त्याला काय होतं काय. ठीक आहे ठीक आहे. आता तू कोण रे बाबा? मला ओळखलीस नाही. आता तू तुम्हाला ओळखलीस नाही. नाही ओळखली. अगं, मी सुद्धा अरे कोण पण आमचा रस्ता का अडवला? तुम्हाला या रस्त्यात जाता येणार नाही. हा रस्ता प्रतिबिंब आहे. इकडे ये. बघ, हे दोघे जण गेले तिकडे बाजूला आणि हा एक आलाय. हा म्हणतो कोण कृष्णदेवाचे सोंगडी. हे आपल्याला काय देणं घेणार नाही. पण त्याने काय सांगितलं? आपल्याला एक चांगला मार्ग दिला त्याने. ह्या रस्त्याने गेला तर हा रस्ता फरफरीत आहे. फरफरीत. अगं मला मथुरेला जायचे सर्व रस्ते माहिती आहे. माझं आयुष्य गेलं मथुरेच्या बाजारात जाऊन
आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. चला तर मग. काय बाबा झालं आता? अगं 12 आणि 12 24 रस्त्यांचा एक रस्ता करून आम्ही या नाक्यावरती उभे आहोत. 12 आणि 12 24 रस्त्यांचा एक रस्ता करून तुम्ही या नाक्या उभं. हा, मग काय झालं? तुम्हाला या रस्त्यात जाता येणार नाही. का? तुम्हाला गोकुळामधलं काही दूध उतरेवाजा नेता येणार नाही. पण का? तुम्हाला तुमच्या वाशीला घ्यायचंय. अरे बाबा असील लावून जायला कायदा कुणाचा आणि हुकूम कुणाचा? अगं, हुकूम दुसरं द्यायचा आणि कायदा स्वतः बनवायचा. हा पोरी बसल्या तर बघा. अरे मावशी, तुला पण बसावं लागेल. हे मावशी, काय झालं? तुला पण आमच्या हुकुमाप्रमाणे बसावं लागेलच. पोरी तर बसल्या ना. अरे नाही, आमच्या हुकुमाप्रमाणे तुला पण बसावं लागेल. हे बघ बाबा. ही म्हातारी 6 महिने बसून 6 महिने उभी. 6 महिने बसली तर 6 महिने उभी. 6 महिने बसली 6 महिने बसते 6 महिने उभी. उभी. बसली तर उठत नाही आणि उठली तर बसत नाही. अरे वाकडा बिंद्या, ही मावशी अशी बोलते 6 महिने बसली तर 6 महिने उठत नाही. हा म्हणतोस काय? आणि उठली तर 6 महिने बसत नाही. म्हणते जरा हात दुखायला लागला. अरे तिथं पुढे जायला सांग त्या मिनिटं चांगला सगळं यायला पाहिजे. 5 मिनिटं ठेवतो. नाही, मी जरा एक डोलकी घेतो. म्हातारे मारला. हलवू नको. काय करतोय? माथे कुठलं पण झाला काहीतरी काम. मला बसता येत नाही. काय म्हणते, मला बसता येत नाही. वा तू काय करते तो तूच कर आता. बसता येत नाही. ठीक आहे. आपल्या पुढे ये बघू. तुला आमच्या कायद्याप्रमाणे बसायचं नाही. मनोज हलवू नको ना. ठीक आहे. बसता येत नाही ना? ठीक आहे. तो दाखव त्याला. वरती कुठे पकडतोय? बसली. अरे म्हणते बसताना येत नाही. आम्ही या गोकुळचा लादा लादे. काय करताव काय? काय करू इकडे बघू. भरपूर दिवसात या कोणत्या पोरी आमच्यात जमलेली ना बघून घेतलं त्याला. ठीक आहे. मग तुम्ही करून घ्या. बघताय झाले. तर वाकडा काय करतो अजून? वाटले. अरे असं असे 2 पाय करायचे करतो आपण तसे. हे वागल्या आणि मग नदी काय हे वागल्या
तिच्या साईडला लावू नको. तिला बाळा ना. वाढतो. बसले कधी उठा का माहिती. आता लावताय. अरे पेंद्या जरा इकडे या पुढे आलो आलो. कृष्णदेवाने सांगितल्याप्रमाणे आपण आपली कामगिरी पार पाडलेली आहे खूप पार पाडली. आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत आपण देणे ही गरजेची आहे. तर आपण दिलीच पाहिजे. चला मग घेऊ. बारीक येत होता. अरे राजा, काय काय झालं मग? नव्हतं रे. ते गेले. आता चला आपण ते आपल्या आई. मुलीच्या बाजारात जाऊ. काय करावं. आपण दिलेल्या कामगिरीचा अजून अद्यापही पत्ता लागलेला नाही. आपले सवंगडी कुठे असतील, काय करत असतील, त्यांना आवाज देऊन पाहतो. अरे सुदामा, अरे वाकड्या, सुदामा. आशीर्वाद असो. मला का त्या कुत्र्याचा दर्जन द्या का? मी आपल्या देवाचा दर्जन घ्यायला आला तुम्हाला. आपल्या दिलेल्या कामगिरीचं काय झालं? देवा तुम्ही दिली कामगिरी मी चौक पार पाडले. दगडाच्या दोर काढून टाकल्या झाडाला कवळ्याला बांधून ठेवलेले आहे. अरे सुदामा, दगडाचे दोर कोणी काढले होते का? देवा तुमची जर कृपाशाही असेल तर काय नाही हरकत. हा, ते बरोबर आहे. देवा या मावशीला बघून घे. हे मावला. हो वाकड्या, देवानू मला पण तुम्हाला एक सांगायचं आहे. हो बाबड्या, देवानू त्या म्हातारी मला मालून त्या मला पीठ चाललाय. उद्या तुम्ही तिला पण त्या पीठ चालली मला भागल्या जीवनामध्ये काय सर्वा मी त्या गवळ्यांचा परिचय घेतो. चालेल चालेल. जागाची पडशील काय. सुदामाने तर आपल्याला सांगितले आहे दगडाचे दोर काढून टाकल्याच्या झाडाला डोळ्यांना बांधून ठेवले आहे. परंतु आमच्या जागा डोळे तर माटात ते दुधाचा माठ भरून मथुरेचा घाट चढत आहेत. त्यांचा परिचय घेतला पाहिजे. राधा, अगं हे राधा, राधा, अगं हे राधा. कोणीतरी हाक मारते बघ. अगं राधे, तुझे कान आहेत ना नेहमीच चौकारलेले असतात. तुला कधी कोण हात मारल्याचा आवाज येतो, कधी काय आवाज येतो. चल चल तू तिकडे तिकडे लक्ष देऊ नको. ठीक आहे, चल मग. राधा, अगं हे राधा. मावशी, खरोखरच कोणीतरी हाक मारतोय.
असं म्हणते ठीक आहे पाहते तर मी बाजूला कोण रे बाबा तू मला ओळखलं नाही? नाही ओळखले मी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. हा, अगं क्या राधे, बात आहे. काय काय झालं मावशी? इकडं अशी पुढे ये. अगं तू म्हणत ते बरोबर आहे कोणतरी हात मारत होता तर हा बघ हा समोर उभा आहे आणि तो का असं म्हणतो माहितीये मी श्रीकृष्ण परमात्मा. अगं राधे, देव असे असतात का गं? नाही मावशी, तू थांब, हो बाजूला, मी बघते. कोण आपण? मी भगवान श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. हो राधे, तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु या जगज्जत्य देहाला भक्तांसाठी विविध रूपे धारण करावे लागतात आणि हे मी रूप तुझ्यासाठी घेतले आहे राधे. मग आपल्या जन्माच्या खुणा त्या पटवून ठीक आहे राधे. होय असं त्याला मोबाईल आहे ना त्याला ब्लॅक या श्रीकृष्ण परमात्माचा पहिला अवतार तो म्हणजे मत्स्य अवतार. मत्स्य अवताराचा रूप घेऊन त्याने कंसाचा वध केला आणि दुसरा अवतार म्हणजे कुर्माचा अवतार घेऊन त्याने समुद्र मंथन केले आणि तिसरा अवतार तो म्हणजे वराचा. बंद करतोय मी वराचा मला मी नाही करत राहू दे अनेक लोकांना वाचवले आगे तू ठेव तू कर ना आणि हे श्रीकृष्णाचे रूप मी तुझ्यासाठी घेतले आहे. हे खरोखर श्रीकृष्ण भगवान आहे. आपण याला शरण जाऊया. साहेब पकडतोय कोणाप्रमाणे जा तुला राजा आहे. कोणाप्रमाणे जा तुला राजा आहे. कोणाप्रमाणे जा तुला राजा आहे. मावशी तुला शरण जावं लागेल. मला पण जावंच लागेल. होय ठीक आहे. शरणात टाकली नाही, शरण आले म्हण. असं म्हणतात का राधे? हो ठीक आहे. देवा मी तुला शरण आले. कोणाप्रमाणे? एखादा फसाडा माहितीप्रमाणे. तू आहेस तशी. जा तुला रजा आहे. आपण कुंजवानामध्ये जाऊ आणि रात्रीला करू.
हॅलो हॅलो श्री राजाराम वाडकर तालसुरे यांच्याकडून 201 होते झोपून काटेवर होते झोपून काटेवर होते झोपून काटेवर होते झोपून काटेवर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वेश नितीन खामकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. पानवाडी विकास मंडळाचे आभारी आहे. कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे 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 धावरे लवकरे कृष्ण धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तो आमचा कैवारी आले विघ्न वारी कृष्ण धावरे लवकरी कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे पांडवस्त वनवासी कौरवासी पाठवले त्याने मारुसी सत्वारावयाचे कृष्ण धावरे लवकरी कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे साठी शस्त्र खंड्यान दुर्वास भोजन तत्व जातीला घेऊन अंतर पडता जाण कृष्ण धावरे लवकरी कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे कृष्णा धावरे लवकरे धावरे लवकरे
रात्र झाली दोन प्रहरी आले ऋषीश्वर भोजन माती सत्वर कैसा करून विचार कृष्ण धावरे लवकर कृष्ण धावरे लवकर धावरे लवकर Krishna